इथे आहे ना वर. तर मित्रांनो नमस्कार. सगळ्या आपण निघालो होतो ऑफिसला, पण आज बाईकवर नाही बसनी. मग काय 1 to 1 2 करत निघालो स्टॉपवर जायला. आईला नशीब तर पा बसच्या जागी डायरेक्ट रिक्षा भेटली आणि ते पण एकदम मोकळी. फायनली रिक्षाचा प्रवास एकदम जास्त प्रमाणात एन्जॉय करत करत आपण पोहोचलो आपल्या स्टॉपवर. मग काय स्टॉप पासून चाललो होतो ऑफिसला पायी नाय हाय अभि हिरो जबरदस्त दिख रहा है. ऑफिसला पोहोचून लगेच आपली पेटी उघडली आणि कामाला सुरुवात. 5 hours later. याच्या गावात आज लाईट नव्हती तर ऑफिसचं इंडक्शन चाललं ना. मग काय चहाचं वांदे यायला. मग काय सगळे चाललो होतो आम्ही चहा प्यायला बाहेर. A few inches later. चहा प्यायला गेलो आणि चहाचा ब्लॉग शूट करायचं राहून गेला. चहाचा कप दाखवायचा राहून गेला. ठीक आहे जाऊ द्या पिलाय आता चहा त्या विषयी. हा परत चहा घरी गेल्यावर पिलच ना तेव्हा दाखवून दिलं. मित्रांनो आपले अक्षय सर आहे ना त्यांनी नवीन बिझनेस चालू करत होते. त्याचं नाव दिलं त्यांनी नाश्ता घर. एकदम जबरदस्त नाव होतं. तर नावावरून तुम्हाला कळलंच असेल की ते नाश्त्याचं एक आउटलेट आहे आणि ते लवकरच आपल्या सेवेत मुसरूड मध्ये चालू होणार आहे. तसं आपल्या ब्लॉग मध्ये नक्की दिसलच बुवा, त्याचा काही विषय नाही. हा तर त्याच बिझनेस साठी हा साइन बोर्ड आम्ही घ्यायला आलो होतो आणि हाय काय चमचम करून राहिलं बाई. मग काय जरा वेळेने आपण निघालो घरला आणि आपले अक्षय सर आपल्याला स्टॉप पर्यंत ड्रॉप करायला आले होते. आपण पोहोचलो घरी आणि पटक्यान ती शावरून घेतलं. आईला म्हटलं जरा डोक्याची मालिश करून दे ग. आईने मस्त मालिश करून दिले ना. हाय काय सुकून रे देवा. आपले केस झाले होते एकदम चंपू आणि सी बात पे आपण इधर रुकते भेटते आपको कल. टिल देन टाटा.